श्री पितृदेवताभ्यो श्री गुरुचरण कमलेभ्यो श्री सकल देवताभ्यो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नो कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। वंशीविभूषितकरानवनीरदाः पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास जन्म जन्म मोही जियो श्री राधा रानी श्री वृंदावन को जय जय श्री राधा जय जय नवल किशोर जय गोपीचित चोर प्रभु जय जय माखन शोर। बोले बाल कृष्ण भगवान की जय, जुगल सरकार की जय, गीता गंगा गो माता की जय, बजरंग बली की जय, सुंदरी जय, सद्गुरुदेव भगवान की जय। श्री राधे राधे गोविंद। एक मिनिट, माझा आवाज स्पष्ट येतो ना सगळ्यांना? बाह्य दोन हात वर भाव से और एक ताली एक ताली
बाबांच्या प्रागट्य उत्सवातील हा प्रथम दिवस या वर्षीचा. या वर्षी एवढा आनंद घ्यायचा नाही, एवढा आनंद घ्यायचा. मागच्या वर्षी फार आनंद घेतला, याही वर्षी त्याही पेक्षा जास्त आनंद घ्यायचा. सर्वांचा उत्साह, सर्वांचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरती झलकतोय. प्रथम दिवस हे पापी म्हणून संसारामध्ये तापलेले हे पापी म्हणून दरदर भटकणारं म्हणून याला पवित्र करण्यासाठी, याला स्वच्छ करण्यासाठी राम नामाचं साबणच लागतं. हे घाण झालेलं कापड याला रिन सर्फ एक्सर न जाने कौन कौन से साबुन से हम धोते है ना. या कापडाची गंदगी साबणाने नक्कीच स्वच्छ होईल, पण अंतररूपी कापडाची, या मनरूपी अंतःकरणाची स्वच्छता जर करायची असेल तर त्यासाठी गुरुमंत्र आणि माझ्या भगवंत नामरूपी मंत्र, भगवंताच्या नामाचा मंत्र जोपर्यंत आम्ही यूज करणार नाही, वापरणार नाही, नामरूपी साबणानेच आमचं अंतःकरण रूपी हे पापी मन हे स्वच्छ होतं. म्हणून कोणी आलस नाही करायचा. जी कथा आम्ही श्रवण करतोय मैबाप, पाप्यातला पापी महापापी त्याचा सुद्धा उद्धार करणारी आहे. सप्ताह श्रवण विधी कुमारे तत्र भाषित हे अनुष्ठान आहे. हे 7 दिवस अनुष्ठान, त्यानंतर परत आपलं बाबाजींच्या सानिध्यामध्ये अनुष्ठान. 2 अनुष्ठान खऱ्या अर्थाने घडतात आपल्याकडनं. म्हणून हे अनुष्ठान तेवढ्याच श्रद्धेने आम्हाला पूर्ण करायचंय. आणि ते पूर्ण करण्यासाठी आधी हे मन स्वच्छ करायचे. बाबाजी जसे गुरुमंत्र देण्याच्या अगोदर सहजासहजी मिळत नाही. आम्हालाही 4-5 वर्ष साधना करावी लागली तेव्हा सहज मिळाला गुरुमंत्र. सहज नाही मिळाला, 5 वर्ष यावं लागले, ते सेवा द्यावी लागले. आपल्याला 3 दिवस नियमामध्ये राहून बाबांनी दिलेली माळा, त्या मंत्राचा जाप करून नंतर आपल्याला दीक्षित केलं जातं. आणि जीवनामध्ये असं काहीच नाही माही बाबा जे सहजासहजी मिळवलं. आणि सहज जे मिळतं त्याची किंमत तरी काय. संघर्षात्मक जे मिळतं ना त्याची खरी किंमत असते. सहज मिळाल्याची किंमत नसते. म्हणून जे आपलं पापी मन याला पवित्र करण्यासाठी नामरूपी साबणाचा आम्हाला वापर करायचा आहे. इसलिए प्रथम दिवस म्हणून एवढा बोललोय. कोणी आलस न करता, सर्वांना माहिती आपण 5-7 वर्ष झाले श्रवण करतोय. 2 हाथ खोलिए और भाव से, बड़े प्रेम से मेरे श्री जी को, मेरे लाडली जी को याद करें. कोई आलस ना करे, बड़ी श्रद्धा के साथ हरि बोल, एक ताली श्री राधे.
बोले द्वारिकाधीश बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। बोल बरसाने वाली की जय। नंद के लाला की जय। मोर मुकुट बंसी वाली की जय। आइए हनुमंत विराजिए कथा करुमति अनुसार प्रेम सहित गादे भरो पधारिए पवन कुमार। सिया रामचंद्र भगवान की उमापति महादेव बोले सुधांजलि महाराज शत्रुदेव भगवान की जय। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। राधेश 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 राधेश। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावृणालय भक्त वांछा कल्पतरू श्री ताडेले त्रिनेंद्र की पीतांबरधारी नंद नंदन आनंद कंदवरी जी चंद इष्टदेव श्याम श्याम मेरे बालकृष्ण भगवान की वांगमय प्रति स्वरूपा श्रीमद् भागवत महापुराण। प्यारे माता पिता प्यारे भागवत प्रेमियों, मेरी ठाकुर बालकृष्ण भगवान की असीम कृपा से, मेरी राधा माधव राधा वल्लभ जी की असीम कृपा से, मेरी लाडली जो की असीम कृपा से सद्गुरु श्री जनार्दन स्वामी बाबांच्या कृपाशीर्वादाने राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे परमशिष्य श्री 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 1008 महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने महान तपस्वी महंत 108 स्वामी स्वामीश्वरानंद गिरीजी महाराज आपले सर्वांचे सद्गुरू यांच्या भव्य दिव्य 15 वर्ष 3 महिने या तपसाधने नंतरचा हा 7व्या वर्षाचा प्रागट्य दिन सोहळा आपण सर्व भाविक श्रोते बाबांचे अनुयायी बाबांचे सर्व आपण शिष्य परिवार सर्वांच्या भक्ती भावनेमधून श्रद्धेमधून निष्ठेमधून बाबांवरती असणारी आपली ही श्रद्धा आणि त्या श्रद्धेमधून गेली 7 वर्ष गेली 6 वर्ष आपण हा उत्सव पाहतोय। हे वर्ष आपलं 7व्या वर्षाचा आपण श्री गणेशाय आज करतो आहे। पवित्र या हिंदू नूतन वर्ष हिंदू नवीन वर्ष हिंदू नवीन वर्ष या पावन पर्वावरती बाबांचं प्रागट्य आणि त्याच पवित्र पावन पर्वावरती बाबांच्या या प्रागट्य उत्सवाचा हा उत्सव
मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होते आहे। आज आपला प्रथम दिवस, म्हणून माझ्या समोर बसलेला प्रत्येक श्रोता, वयाने लहान असो मोठा असो आबाल असो वृद्ध असो, सर्वच बाबांच्या दरबारामध्ये इथे उपस्थित आहोत मी बाबा। सर्वप्रथम बाबाजींच्या चरणकमलावरती माझा त्रिवार साष्टांग प्रणाम। बाबांना वंदन करतोय। बाबांना वंदन यासाठी शिष्य या नात्याने माझं भाग्य आहे। लक्षपूर्वक आहे काय माझा आवाज येतोय ना? मग जांभळी देणारी मग आवाज मस्त जांभळी दिली। कोणी दिली तिने सांगितलं? आवाज त्यांचा तरी काय दोष आहे? भूक लागली असेल, कोई बात नाही। जांभळी संसर्गजन्य रोग आहे, त्यामुळे साहजिक समोरच्याने बघितल्यानंतर त्याला येते। मला आली म्हणून मी देऊन घेतली। ऐक ऐक, शिष्य या नात्याने बाबांना प्रणाम, माझं भाग्य आहे। एका महान संतांच्या सानिध्यामध्ये आम्हाला दरवर्षी ही सेवा करायला मिळते। या पलीकडे आम्ही काय करू शकतो? अरे वर्ष वर्ष येणं होत नाही। लक्षात ठेवा, इच्छा असून सुद्धा येणं होत नाही ना। इथे तोच येतो ज्याच्या भाग्यामध्ये असतो। हा दरबार प्रत्येकाला नाही मिळतो। मेरे नाथ गुरु तभी मिलता है जब मेरे भगवान की कृपा होती है। जेव्हा आमचं नशीब खुलतं ना, जेव्हा आमचं भाग्य उदयाला येतंय, अरे गुरु शोधण्याची गरज नाही, आपोआप गुरु आपल्याकडे येतो। पण त्याच दिवशी, ज्या दिवशी आपल्या खऱ्या अर्थाने भाग्य उदयाला, भाग्याचा उदय होतो। म्हणून 7 दिवस आपल्याला कथा श्रवण करायचे। कथेला प्रारंभ करण्या अगोदर सर्वप्रथम जेवढी सर्व आपण बाबाजींची अनुयायी शिष्य परिवार, सर्व भक्त परिवार बसलोय ना, सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा। आपलं वर्ष 1 जानेवारीला नाही रे, नाही काय 1 जानेवारीला सुरुवात नाही रे बाबा। आपलं वर्ष गुढीपाडव्याच्या या पावन पर्वावरती सुरुवात होते। हे इंग्रज आले आणि 2-4 गोष्टी अशा सोडून गेले, त्या सुटायला तयार नाही है ना। इंग्रजांनी फार घाण सवयी काही लावून गेले। आपलं वर्ष पाडव्याला प्रारंभ होतं, म्हणून नवीन वर्षाच्या, नूतन वर्षाच्या सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय। बाबाजींच्या चरणकमलावरती वंदन करतोय। सद्गुरू श्री जनार्दन स्वामीजी महाराज स्वामीजींच्या चरणकमलावरती प्रणाम करतोय। सर्व साधू संतांच्या चरणकमलावरती प्रणाम करतोय। बाबाजींचेच मोठे गुरुबंधू श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, पंचदश नाम आखाडा राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांनाही मनोभावे वंदन करतोय आणि आपल्या आजच्या कथेकडे वळतोय। एकदा मोठ्या प्रेमाने बोला, राधे राधे, और जोर से, और जोर से। हे होई ना बाबा, म्हणजे कसं आहे, खायला बरं झालं। हसत खेळत आपल्याला कथा करायची या वर्षी। ऐका ना बाबा, 6 वर्ष आपण श्रीमद भागवत कथा ऐकली। मागच्या वर्षी शिवमहापुराण श्रवण केलं। बाबाजींच्या आज्ञा महाराज या वर्षी परत आपण भागवत कथा ऐकू। मी परिपूर्ण यावर्षी नाविन्यपूर्वक कथा तुम्हाला देणार। आज पहिला दिवस म्हणून वाटल्यास कोणाला जर आठवत असेल तर मला सांगा, महाराज ही कथा झाली, ती कथा झाली, आजही सांगा, ती सांगा। आपण परिपूर्ण नवीन कथा ऐकण्याचा प्रयत्न करूयात। पण सप्ताह श्रवण विधी कुमारे तत्र भाषिता,
माझ्या भागवताचा नियम आहे सप्ताह श्रवण विधी कुमार एकत्र भाषिता. 7 दिवसामध्ये सनत कुमारांनी जो नियम लावून दिला त्या नियमानुसारच आपल्याला कथा करावी लागेल ना. हे अनुष्ठान आहे मी बाबा, ज्यामध्ये 18,000 श्लोक 12 स्कंद आहेत, 335 अध्याय आहे. एवढे 18,000 श्लोक तर होणं शक्य नाही. म्हणून सप्ताह श्रवण विधी कुमार एकत्र भाषिता, म्हणून 7 दिवसाचा जो नियम लावून दिला त्या नियमाने आपल्याला कथा करायची. या अनुष्ठानामध्ये आपल्याला हे अनुष्ठान पूर्ण करायचं. मेरे नाथ श्रीमद भागवत सर्वसामान्य ग्रंथ नाही, पोथी नाही, पुराण नाही, व्याख्यान नाही, प्रवचन नाही. माझं भागवत केवळ किताब नाही, पुस्तक नाही. याला बरेचशी मंडळी केवळ पोथी समजतात, पुस्तक समजतात. पुस्तक माझं भागवत ग्रंथ नाही, पुराण नाही, पोथी नाही, व्याख्यान नाही. माझं भागवत साक्षात माझा भगवंत आहे. लक्षात ठेवा, ज्याला ज्ञान पाहिजे त्यांनी गीताजी उघडून बघा, त्याला ज्ञान मिळेल. लक्षपूर्वक आहे का? ज्याला ज्ञान पाहिजे ना त्याने गीताजी उघडून बघा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर याने की माझी गीता आहे. प्रत्येक प्रश्नाचं समाधान माझ्या गीतेमध्ये आपल्याला मिळेल. ज्याला ज्ञान पाहिजे ना मायबाप त्याने गीता उघडा. माझी गीताजी आपल्याला पूर्ण ज्ञान देईल. ज्याला कसं जगावं हे शिकायचं ना, जगणं शिकायचं ना, त्यांनी माझ्या रामप्रभूंचं रामायण उघडा. आम्हाला जगणं शिकायला मिळेल. ज्याला शेवट गोड कसा करायचा, अंत समयाचं सोनं कसं करायचं हे शिकायचं ना माय बाप, त्यांनी माझं भागवत श्रवण करा, माझं भागवत जेवण. त्याचा अंत समय सुवर्ण सोन्याचा होईल, सुवर्णाचा होईल. म्हणून म्हणतात गीताजी हमें ज्ञान सिखाती है, रामायण हमें जीना सिखाती है, और श्रीमद भागवत हमें मरना सिखाती है. राजा परीक्षिती ज्यावेळेस 7 दिवस मरणाचा श्राप मिळाला, राजा परीक्षितीने सर्वस्वाचा त्याग केला. शुक्ताल या ठिकाणी येऊन बसले. सर्वस्वाचा त्याग केला. शुक्ताल या ठिकाणी येऊन बसले. भगवान शुकाचार्यांना प्रश्न करतात, गुरुदेव जल्दी मरने वाले को क्या करना चाहिए? 7 दिवसामध्ये मरणाऱ्याला काय करावं लागेल? भगवान शुकाचार्यांना हा प्रश्न एवढा आवडतो मैबाप, क्योंकि आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ चला, कोई बंधा जंजीर. प्रत्येकाला एक दिवस जायचं ना, प्रत्येकाला मरायचं नाही. प्रत्येक जण मरणार आहे ना. झोपलेली माय पण बरोबर ना, झोपलेली माय, झोपलेली माय झाले झाले जागे झाले. ते झोपले नाही, समाधी लावून बसले. झोपा झोपा, फक्त पडू नका यासाठी जागा केलंय. मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे, और जोर से, और जोर से. बस अपनी शिव टेकड़ी बन गया वृंदावन. हाँ देखो मेरे नाथ, प्रभु 7 दिन में मरने वाले को क्या करना चाहिए? भगवान शुकाचार्य म्हणतात, अरे राजन, प्रत्येक जण 7 दिवसामध्ये मरणार ना, 8वा दिवस कुणासाठी आहे? तू स्वतःसाठी नाही, लोकहितासाठी प्रश्न केलायस. वरी आणि यशते प्रश्न कृतो लोकहितो नृपम. आणि शुकदेव स्वामी बोलायला प्रारंभ करतात ना, 7 दिवस राजा परीक्षितीला हीच कथा कथन करतात. आणि 7व्या दिवशी भगवंताच्या धामावरून विमान येतं. सदैव भगवंताच्या धामाला निघून जातात. आपण 6 श्रीमद भागवत कथा ऐकल्या बरोबर ना? सॉरी 5 ऐकल्या, ही 6वी आहे बरोबर. माझा सगळ्यांना इथे प्रश्न आहे, गुरुदेवाची आज्ञा म्हणल्यानंतर काय झाली? मोठ 1.25 लाखाची. त्यांनी काय सांगितलं ते आमच्या दोघांनाच माहिती. प्रेमाने बोला राधे राधे. वा
चला 6 श्रीमद भागवत कथा ऐकल्या, एक शिवमहापुराण कथा ऐकली, ही 6वी भागवत कथा आपण श्रवण करतोय. माझा प्रश्न आहे आपल्याला सगळ्यांना, माझा आवाज येतो ना? राजा परीक्षितीने किती कथा ऐकल्या? राजा परीक्षितीने किती कथा श्रवण केलं? राजा परीक्षितीने भगवान शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला किती कथा सांगितल्या? आपण 6 ऐकले हो. विसरले का? अच्छा, माझी भाषा तर कळते ना? माझी भाषा कळते ना? तुमची भाषा वेगळी आहे. इड तिड तिड इड, भागाभागामध्ये फरक असतो. मी तेवढ्या लांब हिंगोली जिल्ह्यावरून नांदेडवरून आलोय. आमच्याकडे माणसं मेल्यावर जळतात, तुमच्याकडे सारखं भाषेमध्ये फरक असतो. ते नांदेडला मी सुरुवातीला गेलो, नांदेडला लक्षपूर्वक आहे का? सुरुवातीला मी नांदेडला म्हणजे वृंदावनावरून आलो. महाराष्ट्रामध्ये कथा जास्त होऊ लागल्या आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना तिकडे पचत नाही, राहत नाही. मी नांदेडला आलो सुरुवातीला. ज्या यजमानाच्या घरी गेलो, गाडीतनं उतरल्याबरोबर त्यांनी बघितलं आणि ते म्हणतात, अरे 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 महाराज कधी आल्या? लक्षपूर्वक आहे का? कधी आल्या. माझे केश लांब आहेत ना, आता थोडे कमी झाले. मग मी असं मागे बघितलं, मला असं वाटलं एखादी महाराजीन आली असेल. आहेत ना, भरपूर आहे ना विचार. अरे महाराज कधी आल्या? मला वाटलं असतील माता माऊली एखादी. मागे बघितलं, ते म्हणले नाही महाराज तुम्हीच कधी आल्या. मग मला असं वाटलं मी बहुतेक धोत्राच्या जागेवर साडीच नेसून आलो की काय. भागाभागामध्ये फरक असतो, भाषेचा फरक आहे तो. महाराज कधी आल्या, कधी गेल्या, जेवल्या का, गेल्या का. नांदेडचे. थोडं लातूरला गेलं तर महाराज कधी आलाव, महाराज जेवलाव का, खाल्लाव का, पाणी पिताव का, भाषा आहे. तसं तुमच्याकडे इड तिड, इड येईल तिड जात. याचा अर्थ काय? अच्छा, यांग त्यांग घ्यांग. काय समजा अंग, काय समजा आम्ही वांग वांग वा. यांग त्यांग. बाबाजी मला बरं झालं महाराष्ट्रभर सांगायला, भारतभर सांगायला. नवीन शब्द निघाला, यांग त्यांग. बहुत बढिया. असताना 50 किलोमीटरवरती भाषा बदलते. 50 किलोमीटर ते हिरव्या मिरच्याच असतं ना, चटणी. त्याला इकडेच खानदेशामध्ये कुठेतरी चटका म्हणतात. चटका चटका चटका. नवीनच असल्यामुळे महाराज चटका देऊ का म्हणलं. नको माहिती, चटका नको. जेवायला बसल्यानंतर छान भाजी भाकरी आली, तेवढ्यात ती माऊली म्हणली, महाराज चटका देऊ चटका. म्हणलं नको माहिती, चटका मला नाही सहन व्हायचा चटका. कदाचित ते सोबतच तर त्याला माहिती असेल, ते म्हणलं मावशी मला ते चटका. म्हणणार जेव गप, चटका काय घेतो. नंतरला चटका हिरव्या मिरच्याचा ठेचा, तेल टाकून मग तोंडाला पाणी सुटलं. मग काय मागता? मग देई म्हणता येईल, त्याच्या ताटातही घेता येईल. प्रेमाने बोला राधे राधे. काय आता झोप गेली असेल तर कथा गेली ना झोप. प्रश्नाचं उत्तर माझ्या राजा परीक्षितीने किती कथा ऐकल्या? दादा याला थोडा प्लेन कर रे, मला गोंगाट होतं इथे, माझं मलाच कळत नाही स्पष्ट. पूर्ण प्लेन कर, फ्लॅट कर पूर्ण, नको इकडे. राम सीताराम. राम फ्लॅट कर, इको नको. नाही तो इको नाही, इको आहे त्याला, मिक्सरला इको आहे. हॅलो, पूर्ण फ्लॅट आहे. अच्छा, पत्राचा हॉल आहे का? बरं ठीक आहे, थोडा आवाज दे, प्रेमाने बोला राधे राधे.
प्रश्न आहे माझा, प्रश्न उत्तर नाही मिळालं. राजा परीक्षेतली किती कथा ऐकल्या? विनोद सोडा आता. दरवर्षी आपण ऐकतो. किती ऐकल्या? 4. किती ऐकल्या? लक्ष द्या आता. आता परत विसरता कामा नये. हे आपल्या गुरुदेवाचा दरबार आहे. लक्षपूर्वक आहे का? इथे आम्हाला काहीतरी घेऊन जायचं. केवळ इथे यायचं, 2-3 तास बसायचं, एन्जॉय करायचा, टाइमपास करायचा, निघून जायचं असं नाही मिळणार. जो महात्मा आपल्यासाठी रात्रंदिवस झटतो, कधी झोपतो कधी उठतो कुणालाच माहिती नाही. अरे मी 7 दिवस बघतो, कोणी येतं, कितीला येतं, केव्हा येतं. त्यांची झोप कधी कधी रात्री 2-2:30 पर्यंत, 3 वाजेपर्यंत, 3-3 वाजेपर्यंत आमच्याकडे बसतात आणि लगेच साधनेला जातात. केव्हा झोपायचं, केव्हा उठायचं. साधूचं जीवन समाजाकरिता असतं. समाज सुखाने नांदावा, समाज सुखाने राहावा ही फक्त भावना साधूची असते. म्हणून तर त्याला साधू म्हणतात. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याची अंगी, लोभ अहंता नाही म्हणा, जगी विरक्त तोची जाणा. काय अपेक्षा? म्हणून इथे आलो ना तर काहीतरी न्यायचंय, काहीतरी न्यायचं. इथे आलो ना काहीतरी चांगलं चांगलं न्यायचं. आता चांगलं चांगलं म्हणलं की लोक फाटक्या चपला ठेवतात तर नव्या घेऊन जातात. दुसऱ्याच्या चपला नेऊ नका. चांगला सिद्धांत न्या, गुरुच्या मुखातनं चांगलं वचन न्या. 7 दिवस वक्ता काय सांगतो, गणेशानंद काय सांगतो याच्याकडे लक्ष देऊ नका. आज इथे बसलाय तो गणेशानंद नाही, तो व्यास आहे. म्हणून एक शिष्याची पूजा गुरु करत नाहीये. आज शिष्याची पात्रता गुरुच्या चरणावरती असते, चरणाजवळ असते. पण तेच गुरु शिष्याचं पूजन नाही करत. या व्यास मंचावरती बसलेल्या व्यासाचं पूजन करतो. इथे जो बसलाय ना माय बाप, तो सर्वसामान्य नाही, तो साक्षात व्यास असतो. तो स्वतंत्र ठरून आलेला ते सुद्धा बोलू शकत नाही रे. त्याला जे काही बोलवेल तो व्यास मंच बोलवत असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात ना स्पष्ट, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, आणि शिकविता धनी वेगळाच. म्हणून माय बाप लक्षपूर्वक ऐका. यावर्षी तर कथा परिपूर्ण आम्हाला पाठ करायची. 6 वर्ष मी सांगितलंय. राजा परीक्षेत किती कथा ऐकतायत? राजा परीक्षेत फक्त 1 कथा ऐकते, एकदा फक्त कथा श्रवण करतात. सदैव भगवंताच्या धामाला निघून जातात, एकदा फक्त कथा श्रवण करतात. स्वर्गातनं विमान येतं आणि विमानामध्ये बसून सदैव भगवंताच्या धामाला निघून जातात. आम्ही किती कथा श्रवण केल्या? 6. ही 7वी. मग आमच्यासाठी का विमान नाही आलं? कोणीतरी 7 दिवस झाल्यानंतर असं वर बघितलं का, महाराज विमान वाटलं कोणाला? अरे विमान आलं तर त्याला हाकलून देतील. कोणाला जावं असं वाटतं वैकुंठाला? अच्छा, कोणाकोणाला यायचं वैकुंठ बघायला? वैकुंठ 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 यायचं. लोक म्हणतील, महाराज तुझं तू, ते वैकुंठ तू बसू दे घरी. आम्हाला आमची शेळी व्यायला आली, म्हैस व्यायला आली, तिचं दूध काढायचं, बाजारात मी विकायचं, आमचा संसार थाटायचा. तुझं कुठं वैकुंठ घेऊन बसला? मेरे नाथ एक दिवस तिथेच जायचं हो. एक स्मशानामध्ये फार गोड वाक्य होतं, आना तो तुझे यही था, मंजिल तो तेरी यही थी, बस तूने जिंदगी गुजार दी यहां आते आते. क्या मिला है तुझे अपनों से, अपनों ने ही तुझे जलाया है जाते जाते. अरे भाई मंजिल तो तेरी यही थी, बस तूने पूरी जिंदगी लगा दी यहां आते आते. तुझा मुक्काम तर इथेच होता ना रे बाबा. बस इथे येण्यासाठी तू आयुष्यभर झगडलास, आयुष्यभर प्रयत्न केलेस, आयुष्य घालवलंस, पण शेवट यावं तर लागलं इथेच मुक्कामी.
आणि ज्यांच्यासाठी एवढे काबाड कष्ट केले, ज्यांच्यासाठी एवढा अट्टहास केला, ज्यांच्यासाठी मंदिराचा गज चोरून आणला, बरोबर, ज्यांच्यासाठी मंदिराचा गज चोरून आणला, गावामध्ये काम सुरू आहे तर खडी चोरली, सिमेंटची बोरी चोरली, दुसऱ्याचे बांध करू करू शेती वाढवली, दुसऱ्याच्या शेतामधला कापूस चोरून आणला, आयुष्यभर लबाडी लताडी केली, एवढी मोठी प्रॉपर्टी कमवली, कधी देवाचं नाव नाही घेतलं. काय दिलं त्यांनी जाता जाता? शेवट अग्नीच्या हवाली करून दिलं. 13 दिवस बळच लोक काय म्हणतील म्हणून सुतक पाळलं, 10 दिवस सुतक पाळलं, 13 दिवस फक्त आंबट तोंड करून बसला चिंच खाल्ल्यासारखा. आणि एकदा का 13 वाजाला गंगा पूजन झालं की भिंतीवरती लटकवलं. मग तुझी आठवण आली फक्त पुढच्या वर्षात वर्षश्राद्धाला. काय मिळवलं? मेरे नाथ भगवान ने जिंदगी दी है प्यारे. अरे हेच ते ठिकाण आहे, हेच ते ठिकाण आहे. याच ठिकाणावरून आम्ही कनेक्शन भगवंताशी जोडू शकतो. आणि हे कनेक्शन जोडण्यासाठी माध्यम आहे माझं श्रीमद भागवत. यासाठी भागवत कथा ऐकायची. आम्ही लाखो करोडो वर्ष, लाखो करोडो जरी कथा ऐकल्या ना मेवा, तरी आमच्यासाठी स्वर्गातनं विमान येणार नाही का? अजून आमची ती वृत्ती नाही. राजा परीक्षित 7 दिवस अन्न पाण्याचा त्याग करतात, सर्वस्वाचा त्याग करतात, सर्वस्व विसरतात आणि 24 तास फक्त आपल्या उद्धाराचं कारण शोधतात. श्रीमद भागवत कथा श्रवण करतात. भगवंताच्या लीला, भगवंताच्या कथा श्रवण करत असताना अंतकरणामध्ये अंतकरण प्रफुल्लित होतं. रोम रोम हर्ष हर्ष उल्हासाने उभे राहतात. माणसाला भूक लागल्यानंतर तडफड 3 दिवसाची भूक असावी, पंचपक्वान्नाचे पदार्थ समोर असावी, ते खाण्यासाठी जेवढा लालायित होता ना माणूस, वाक्य व्यवस्थित आहे. अरे 3 दिवसाचा एखादा वाट सरू भुकेने व्याकुळ झालेला, त्याच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट समोर आहे. एक एक पदार्थ एवढा सुंदर आहे, त्याचा स्वाद तो घेतोय, त्याचा सुगंध येतो, त्याला खाण्यासाठी जेवढी आतुरता लागते ना मेवा, ऐकताय ना, त्याला ते पंचपक्वान्न खाण्यासाठी जेवढी आतुरता लागते ना, तेवढी एका श्रोत्याला माझ्या भागवत श्रवणाची, भागवत ग्रहणाची आतुरता लागते. महाराज केव्हा ही आतुरता निर्माण होईल? एवढं सोपं आहे. मेरे नाथ आमचं पापी मन, मलिन मन असणार, एवढं सोपं आहे का? एवढा अंतकरणाला ही आवड प्राप्त व्हायला. यासाठी माझे ब्रिजवासी बोलतात, तर माझं भागवत बोलतं, पिबत भागवतम रसमालय मुहुरहो रसिका भुवि भावुका. लक्षात ठेवा मै बाप, याला पीते चलो पीते चलो पीते चलो, कभी तो उसे याद आएगी, कधीतरी त्याला आठवण येईल ना. 6 कथा ऐकल्या महाराज, तरी आमचा काही फायदा झाला नाही, आमचा उद्धार झाला नाही. अरे एवढं आम्ही आयुष्यभर पाप केलं, 6 कथा श्रवण करून काय होणार आहे? अरे कथा श्रवण करून 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 जोपर्यंत आमचं मन भगवतमय होणार नाही ना, जोपर्यंत आमचं मन त्याच्यामध्ये रममाण होणार नाही ना, तोपर्यंत आमच्या पत्रामध्ये काय मिळणार? मग यासाठी काय करावं लागेल? आयुष्यभर श्रीमद भागवत कथा श्रवण करा, सत्संग करा, बाबांच्या मुखातनं अमृत वचन श्रवण करा, मरा परत जन्म घ्या, नाही माणसाचा मिळाला श्वानाचा घ्या, पण साधूच्या दारातला घ्या. माझे वाक्य तू का म्हणे अंगे संत समागम एखादी परी व्हावे, त्याचे द्वारी श्वान याते. काय घडेल? तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. आयुष्यभर श्रवण करा, परत देह ठेवा. पशुपक्षाचा जरी देह मिळाला तरी साधूच्या दारातला मिळाला, तिथे सत्संग घडेल. अरे कधीतरी त्याला आठवण येईल, कधीतरी माझ्या देवाला आठवण.
म्हणजे ब्रिजवासी फार गोड बोलतात. याद आएगी उनको कभी ना कभी. इको जर दिला तर डिले तयार करा म्हणते. रिवार हा रिवार झाला एक तर हॉल आहे. डिले मुळे तो हॅलो लेट करायचं आहे. हॅलो. याद आएगी उनको कभी ना कभी प्रभु दर्शन तो देंगे कभी ना कभी. अपने रथ को सुमार्ग लगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. एक मिनिट गाऊया मोठ्या प्रेमाने, कोणी आलस न करता, बडे भाव से. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम राजा राम राम सीता राम राम. दरबार आपलं गुरुच आहे. हे आपलं घर आहे. घर इथे एक भजन करायला लाजायचं नाही. नंबर 2 नृत्य करायला कोणाचा विचार करायचा नाही. वाटेल तेव्हा भजन सुरू असेल इथे नृत्य करायला कोणाचा विचार करायचा नाही. जो गुरुच्या दारामध्ये नृत्य करतो, साधूच्या दरबारामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये मस्तीमध्ये नृत्य करतो, त्याला 84 लक्षिवणीमध्ये नाचण्याची गरज पडत नाही. आणि जो इथे नाचणाऱ्याला नाव ठेवतो त्याला भगवंत पुढच्या जन्मामध्ये हे कोणतं आहे मनमाड नाशिकच्या टोल नाक्यावरती टाळ्या वाजवत उभा करतो देव पुढच्या जन्मात. मग बस टाळ्या वाजवत मार 10,000 रुपये दे ना. हे दरबार नाही गुरुदेव काय. हा दरबार माझ्या देवाचा. हा दरबार बघा गुरु किती श्रेष्ठ आहे. मेरे नाथ, एका बाजूला जर देव आला आणि एकीकडे जर गुरु असेल ना तर देवाला बाजूला ठेवा, पण आधी पूजन गुरुचं करा. गुरु केवळ टाइमपास काहीतरी काम मंत्र दिला त्याला गुरु म्हणत नाही. तो मेरे नाथ इस भव सागर से तारने वाला ही तो गुरु होता है. मला वाटतं मी मागच्या वर्षी बोललोय 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी शेवभंगडी पळखडी. कदाचित तुम्ही विसरला असेल. गाईने कवी सांगेल जशी जशी मुलामध्ये कथा येईल तसे. एक गुरु की महिमा आहे प्यारे. म्हणून इथे लाजायचं नाही. सत्संग श्रवण करायला मागे हटायचं नाही. भजन करायला बिल्कुल कंजूसी करायची नाही. इसलिए दोनों हाथ खुले और भाव से
मग मी जसं म्हणतो तसं म्हणा. राजा राम 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 सीताराम राम राम राम. मातांचा ऐकू द्या, नंतर पितांचा ऐकायचा. राजा राम 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 सीताराम राम राम. 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 बाबाजी, इकडनं आवाज आल्यानंतर ऐकावाच वाटतो. इकडनं आवाज आल्यानंतर राजा राम राम राम. हा आवाज आहे. वा वा वा. पण फार गोड गायला तुम्ही. मस्त झुलून डुलत मस्तीमध्ये गायला. यांचा आवाज एवढा गोड काय माहिती. या कधी बिड्या उडत नाही, कधी पुड्या खात नाही. लावली तर मिश्रीच लावतात. नाशिक मनमाड, नाशिक मनमाड लावतात काय. हां मग बहुत बढ़िया. सर्वांना खूप खूप धन्यवाद. खरी कथा ही आहे. हां खरी कथा ही आहे म्हणून सर्वांनी मोठ्या प्रेमाने. याद आएगी उनको कभी ना कभी. पण केव्हा, जेव्हा आयुष्यभर गुरुने दिलेल्या मंत्राचा आम्ही जाप करू, न कोणाला सांगता, आणि प्रभूचं भजन आनंदाने करू. कसं आइए 2 मिनिट. राजा राम 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 सीताराम रामचंद्र भगवान की जय। बहुत बढ़िया। मेरे नाथ नाम नाम जपते चलो, ध्यान धरते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। अरे महाराज क्या होगा इसे? याद आएगी उनको कभी ना कभी, कभी तो याद आएगी मेरे उसे, या जन्मामध्ये नाही पुढच्या जन्मामध्ये पण कधीतरी आठवण येईल ना त्याला। सोपं सांग, साधं एखाद्या सावकाराच्या घरी जर काम केलं तर तो सुद्धा खिशात हात घालतो, 5-50 रुपये आपल्या हातामध्ये देतो, घे रे बाबा तुझ्या कष्टाचं मला नको। साध्या एखाद्या सावकाराचं जर काम केलं
तर तो आम्हाला 10-5 रुपये मोल देतो. मला सांगा, जगाच्या बापाचं काम केलं तो आम्हाला असंच वाऱ्यावर सोडेल? अरे साध्या सावकाराचं काम केलं तर तो आम्हाला 10-5 रुपये खिशामध्ये आमच्या घालतो. जर आम्ही एखाद्या साधूची सेवा केली, गुरुची सेवा केली, काही गुरु आम्हाला असाच व्यर्थ सोडेल? म्हणून रात्रंदिवस त्या गुफेमध्ये बसणं आहे. कोणाची तरी पूजा आहे, कोणाचं तरी काहीतरी कार्य आहे, इथे जायचं तिथे जायचं आणि तिथनं आल्यानंतर मध्ये तळघरात जायचं, साधना करत बसायचं. उगीच आहे. मेरे नाथ, हीच परतफेड आहे. मी बघितलंय, बाबाची गुडघा दुखते, ती पुडी द्या ना भस्माची, आणि पुडी घेतल्यानंतर काम होतं, हे इथलं आश्चर्य आहे या शिवटेकडीचं. ही अंधश्रद्धा नाही, ही तपश्चर्या आहे. मानो अथवा ना मानो पेरे, तुमच्या मानण्या आणि न मानण्याने काय फरक पडतोय? म्हणता येत नाही. अमिताभ बच्चनचं फार गोड वाक्य आहे, लोगों ने उतना ही जाना है हमें, ध्यान से सुन, लोगों ने इतना ही जाना हमें जितनी उनकी जरूरत थी. लोकांनी तेवढंच ओळखलं आम्हाला जेवढी तुमची गरज आहे, जेवढी आपली पात्रता आहे. साधू किंवा संत ओळखायला साधूच व्हावा लागतो. हे माझे वाक्य नाही, माझ्या तुकोबरायांचे वाक्य आहे. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी का होईल कामध्ये. अरे एखादी म्हैस, एखादी जर्सी गाय, तुम्ही म्हणाल महाराज आमची जर्सी गाय 100 लिटर दूध देते हो, 100. तुमच्याकडे आहेत का जर्सी गाय? नाही. कमाल. तुमच्याकडे जर्सी गाय नाही? म्हशी आहेत का? म्हशी. शेळ्या आहेत का? शेळ्या असतील ना का? अच्छा, दूध कोण देतं? आवडलं ते माहिती नाही. ते मुंबईला का पोराला विचारलं, बाळा दूध कोण देत? ते म्हणलं बाबा दुधावाला भैया. त्याला काय माहिती, ते दुधावाला भैया दूध आणून देतो. ते म्हणलं दुधावाला भैया. सगळ्यांना माहिती. जर्सी गाय जेवढं पाणी पिते तेवढंच दूध देते. म्हणजे ती काळं पाणी पांढरं करण्याची मशीन म्हणजे जर्सी गाय. ती गाय नाही, ती जनावर आहे. ती गाय, तिला गाय नाही म्हणायचं. ते काळं पाणी पांढरं करण्याची मशीन आहे. गाय माझी गावरान असेल तीच गाय आहे, जिच्यामध्ये 33 कोटी देवता निवास करतात. जिचं रक्षण करण्याचा विडा आमच्या बाबांनी घेतलाय. गोशाळा आहे. गाई वाचली तर राष्ट्र वाचेल. गाई संपली तर एक दिवस पाणी करून तडफडत मरावं लागेल. पाण्याचा थेंब मिळणार नाही. मी गाई जर बोलत गेलो तर परत वेळ जाईल. म्हणून बाबाजींनी गाईचाही सांभाळ व्हावा यासाठी गोशाळा आहे. आणि आता नवीन एक प्रकल्प ज्याला कोणीच नाही. 2 मिनिटं लक्षपूर्वक आहे का? थोडी कथा सोडून मी बाजूला जातो. जी अनाथ आहेत, ज्यांना आई नाही, वडील नाही, किंवा ज्यांची परिस्थिती गरीब आहे, ज्यांना खाण्यासाठी सुद्धा अन्न नाही, अर्थात ज्यांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे, अशा अत्यंत दुर्मिळ, दुबळे आणि ज्यांना कोणीच नाही, आई नाही, वडील नाही, असे अनाथ मुलांचा सांभाळ ही अनाथाची माऊली करते आहे. नवीन प्रकल्प सुरू केल्याने इथेच आहे कुठेतरी, है ना? शिंगवे आश्रमशाळा तिथे बाबाजीने चालू केले. आपल्याच नवीन आश्रमात, आपल्याच आश्रमामध्ये बाबाजीने तोही उपक्रम चालू केला. म्हणून एक मी रिक्वेस्ट तुम्हाला करणार आहे. दादा
तुम्ही बोलताय रोज, माझी रिक्वेस्ट असेल सर्वांपर्यंत माझा संदेश पोहोचवा. हा हार कितीचा असेल अंदाजे? 50 रुपये. नारियल 30 रुपये. 50 आणि 30 80 रुपये झाले का? बरं. 50 आणि 80 आणि ही शॉल किंवा उपर 50 70 रुपये. 50 ते 70 पकडा. 80 आणि 70 150 रुपये. 150 रुपये. 150 रुपये. एक काम करा आता उद्यापासून, एवढे जे हार आमच्या समोर आहेत ना बाबाजी समोर, माझ्या समोर जेवढे हार आहेत, जेवढ्या लोकांनी तुम्ही हार आणताय, ते कुंकू लावताय, हळदी लावताय, गळ्यामध्ये हार घालताय, नारळ देताय, श्रीफळ देताय, एक काम करा गळ्यात. हा खर्च 150 रुपयाचा मोहम आहे, बरोबर. कोणी अजून चांगली शॉल आणत असेल, त्या 150 रुपयाला जॉईंट करून अजून जर 150 रुपये वाढवले तर 300 रुपये होतात. आणि काय फरक पडतोय, अजून थोडेफार 200 रुपये वाढवले तर 500 रुपये. ज्यांची आरती आहे, आता मी माझ्या मनाचं सांगत नाही, माझं शास्त्रच सांगतो. जे आरती घेतात ना, आरती फुकट घ्यायची नसते, हे तर माहिती आहे. आरती फुकट करायची नसते. आरती पाठीमागे आरती झाल्यानंतर दक्षिणा द्यायची असते. आणि कुठल्याही साधूला शॉल श्रीफळ देत असताना फुकट रिकाम्या हाताने पाया पडायचं नसतं. हातामध्ये 1 का होईना रुपयात द्यायचा असतो, हे आपल्याला माहिती नाही. ते म्हणणार नाही, बाबाजी बोलणार नाही, पण उद्यापासून नियम, जेवढे तुम्ही हार आणि बुका लावायला, हे काय कुंकू लावायला, नारळ द्यायला, श्रीफळ द्यायला, सत्कार करायला गडबड करताना शॉल आणू नका, तुमचा हार आणू नका. प्रत्येकाने त्या अनाथ शाळेसाठी आणि माझ्या गोशाळेसाठी ज्यांची आरती असेल त्यांनी किमान 1001 रुपये इथे रोज द्यावा, ही माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. आणि महाराज तेवढं आमची ताकद नाही तर ठीक आहे ना, तेवढी जर आपली ताकद नसेल तर जेवढं हाराला आणि श्रीफळाला लागतं 150 रुपये आहे ना, 150 रुपये तेवढे जरी आणले आणि ते जर वर्गणी दिली तरी आपलं बरंचसं बाबाच्या डोक्यावरचं ओझं कमी होईल असं मला वाटतं. आणि तुम्ही सर्व देणारी मंडळी आहात, त्यामुळे मला तुम्हाला मागायचं नाही, पण याच्यामध्ये खर्च करण्यापेक्षा हेही तेवढंच गरजेचं आहे. फुल फक्त चरणावरती अर्पण करा. आणि एवढं हे विनाकारण खर्च केल्यापेक्षा आपल्या गाईच्या कामाला येईल किंवा अनाथ मुलांच्या कामाला येईल, माझं प्रामाणिक मत आहे. कारण इथे आपण सर्व बाबांचे सेवक आहोत आणि आपल्याला ज्या रूपाने सेवा होईल त्या रूपाने इथे सेवा द्यायची, बस एवढीच अपेक्षा. आज मी बघितलं ते बिचारे सांगतात गर्दी करू नका, गर्दी करू नका. किती शाली पडल्या, एवढे मोठे जर हार मी काढलेच नसते तर मी तुम्हाला दिसलोच नसतो. आणि हे हार पडायला भाग्यच लागतं. हे गळ्यामध्ये हार पडायला भाग्यच लागतं. लोक पैसे देतात, हे 50 रुपये हे बापू, हे हार माझ्या गळ्यात घाल म्हणणारे आहेत. ही त्यांना म्हणताय प्रसादाचा हार मिळतोय. मी पैशाची अपेक्षा करत नाही, ही सर्वात मोठा सन्मान आहे. पण इथे याहीपेक्षा मला असं वाटतं त्याची जास्त गरज आहे, कारण कार्य फार मोठं आहे. आणि साधूचा धर्म, संसारिकाचा धर्म आहे. संसारिकाला देव श्रीमंती त्यासाठीच देतो कारण आपण अशा साधू संतांना सांभाळू शकतो. साधूने कोणाकडे जायचं आहे, त्यासाठी भगवंताने आम्हाला धनाची ही सामुग्री दिली ना. म्हणून आग्रह नाही आणि जास्त असंही नाही आपल्या घरातली काढून आणा, नाही, आपली जशी शक्ती असेल असं. पण लक्षात ठेवा, साधू त्याची कधीच आपल्याकडे ते ओझं कधीच ठेवणार नाही. मी बाप त्याची परतफेड कोण्या रूपाने करेल हे आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही. मी दरवर्षीच ऐकतो येताना. आता 2-4 जण म्हणले बाबा मुलगी झाली बरं, बाबा तुम्ही म्हणले हॉस्पिटलमध्ये जायचं नाही, गेलो नाही बाबा, पण तुम्ही सांगितलंय बाबा हॉस्पिटलमध्ये जाण्याचीच गरज पडली नाही बाबा, अगदी ठणठणीत तब्येत आहे, ठणठणीत तब्येत आहे. हे जेव्हा ऐकायला मिळतं ना तेव्हा आश्चर्य वाटतं. हे जाणण्यासाठी सुद्धा पात्रताच लागते. केवळ नवी ठोकरी सोनारे इकडून तिकडे गेले वारे अनुभव आल्याशिवाय होत नाही. मी एक वाक्य बोलू. मी व्यास मंचावरती आहे, गुरु समोर आहे.
माझा एकही शब्द खोटा राहणार नाही आहे का करत नाही. मेरे नाथ सच्ची सेवा आणि सच्चा भाव जर असेल तर माझा भगवंत काय देत नाही हे सांगतो. माझ्या जीवनामध्ये एक घटना घडलेली, मला विश्वास नव्हता हे पूर्ण होईल यावर्षी. मी बाबांसमोर सांगतो, मी फक्त अपना जीवन तो बस तेरे भरोसे मालिक, तारेगा तू तारेगा, मारेगा तू मारेगा. तारायचं तू तार, मारायचं तू मार. अपन तो बस अपनी मस्ती में जीते, अपनी धुन में रहते, राधे राधे कहते. पण ज्याचा काय म्हणतात ना, गुरु कुर्बान तो चेला पहलवान. ज्या दिवसापासून माझ्या जीवनामध्ये बाबाजी आले, ज्या दिवसापासून मी दीक्षा घेतली, त्या दिवसापासून माझी लाईफ किती चेंज झाली मी सांगू सुद्धा शकत नाही सांगू शकत. याला गुरुची महिमा म्हणतात. गुरु की महिमा अपरंपार है, अक्षर ओम में करत विहार. जगाच्या बापाला गुरु करावा लागला, तिथे तुमची आमची काय कथा आहे. जगाच्या बापाला गुरुचे चरण पकडावे लागले. जगाच्या बापाने अरे गुरुच्या घरी पाणी भरलं, जगाच्या बापाने गुरुच्या घरी ते जळतण आणलं, विंधन आणलं, जंगलामध्ये जाऊन जगाच्या बापाने गुरुच्या अंगणामध्ये झाडून काढलं, तिथे तुमची आमची काय कथा आहे. जगाच्या बापाने गुरुची सेवा केली ना, गुरुशिवाय पर्याय नाही होता. पण एक वाक्य आहे का, जर आम्ही इथे साधना करत असेल, जर आम्ही इथे सेवा देत असेल, जर आम्ही ते झाडून काढत असेल, व्यास मंचावरती बोलतोय का, इथे केलेली हर एक सेवा अरे गुरुसाठी आम्ही केलेली सेवा, याची दखल गुरुच्या नजरेसमोर येऊ अथवा न येऊ, पण इथे केलेली सेवा जगाच्या बापाच्या नजरेसमोर आल्याशिवाय राहत नाही. त्याची दखल देवाला घ्यावी लागते. आमचे हे वैभव महाराज ते तर म्हणले, जर कथा नाही ना झाली महाराज, म्हणजे कथा ज्या दिवशी बाबाजी म्हणतील आता बस कथा आता आपण दुसरी करूयात किंवा थांबूयात, ते म्हणले आपण जायचं तिथे 7 दिवस पंक्ती वाढायच्या, झाडून काढायचं, बाबाजी समोर गाडी फिरायचं. गाडी फिरायसाठी यायचं म्हणजे त्याचा भाव आहे, तो श्रद्धा आहे. कारण जेव्हापासून बाबाजीचं सानिध्य लाभलं, त्यांनी मला गाडीमध्ये सांगितलं, महाराज 3 वर्षामध्ये काय काय कामं झाली तेही सांगता येणार नाही. त्याची अफाट श्रद्धा बाबांबद्दल आहे. हा, अफाट श्रद्धा. बस एकच प्रार्थना, या श्रद्धेला तडा जाऊ नये, कधीच तडा जाऊ नये. आणि ज्याची श्रद्धा असते ना, त्याची पूर्तता करण्यासाठी माझा देव असले, म्हणून ते केलेलं काहीच व्हायला जात नाही. मला सांगा, सर्वसामान्य सावकाराचं आम्ही काम केलं, सर्वसामान्य माणसाचं जर काम केलं तर तो आम्हाला मोल देतो, बदला देतो. मग आपण एखाद्या साधूचं काम केलेलं तो आम्हाला व्यर्थ जाऊ दे. अच्छा, प्रश्न पडेल त्या साधूकडे काय आहे महाराज द्यायला. अरे साधूकडे काही असो नसो, साधू जरी आमच्याकडे कान्या नजरेनं बघेल, साधूची जरी आमच्याकडे नजर नाही पडली ना, तरी साधू ज्या जगाच्या बापाची साधना करतो त्या जगाच्या बापाला आमच्याकडे बघावंच लागतं. तो जगाचा बाप आमची अपेक्षा पूर्ण करतो. म्हणून इथे केलेली सेवा कधीच वायाला जात नाही. प्रेमाने बोला राधे राधे. इथे श्रद्धेनं श्रवण केलेली कथा कधीच व्यर्थ जात नाही. ऐका, लक्ष द्या महिला. राजा परीक्षिती फक्त एक कथा ऐकतोय, सदैव भगवंताच्या धामाला निघून जातो. आम्ही 6 कथा श्रवण केल्या, आमच्या मनामध्ये थोडी तरी आवड निर्माण झाली, म्हणून तर आम्ही इथे येऊन बसलोय ना. मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे, और जोर से. बस आमचं मन ग्वाही देतं, आमच्या मनामध्ये आवड निर्माण झाली म्हणून तर आम्ही इथे आलोय ना. शेवट आम्ही वेडे होऊन नृत्य करतो का, आमच्या मनामध्ये हळूहळू हळूहळू जागा होते आहे. अरे तू बोट पकडते, बस अभी हात पकडणं बाकी आहे. बस तो हात पकडेपर्यंत येते आयुष्यभर कथा आहे का, आयुष्यभर कथा आहे का. पुढे आमचे नातू पंतू पुढची पिढी म्हणली पाहिजे, अरे जेव्हा आमचे बाबाजी होते ना, तेव्हा आमच्या बाबांनी आमच्या दादांनी इथे फार आनंद घेतला, फार मोठी कथा होत होती, फार मोठा उत्सव होत होता. मग आपण त्यापेक्षा 1000 पटीने उत्सव करू.
हे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे ना माय बाप, तोपर्यंत हे उत्सव चालत राहणार आहे. अरे कुणाच्या चालवण्याने किंवा कुणाच्या बंद करण्याने हा उत्सव बंद होत नसतो रे. ही इच्छा माझ्या प्रभूची, म्हणून हा उत्सव सुरू आहे. ही इच्छा माझ्या प्रभूची आहे. साधूचे उत्सव होणं ही इच्छा माझ्या प्रभूची असते. म्हणून आहे एक कथा श्रवण केली सदैव भगवंताच्या धामाला निघून गेले. आयुष्यभर कथा श्रवण करा, कधीतरी त्याला आठवण. म्हणून आमचं जीवन गोड करणारी माझी भागवत कथा. आणि अशी पवित्र अशी अवीट अशी कथा, त्या कथेच्या प्रथम महात्म्यामधला प्रथम श्लोक, द्वितीय श्लोक गातो. महात्म्य आपण दरवर्षी ऐकते, फक्त स्पर्श करतो आणि पुढे जातो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं सच्चित आणि आनंद ज्या प्रभूचं स्वरूप आहे त्या भगवंताला प्रथम श्लोकामध्ये वंदन करतात. जो त्रिकाला बाधित सत्य आहे, आदि मध्यांत सत्य आहे, ज्याचा कधी नाश होत नाही, त्या भगवंताला केवळ मीच नाही आपण सर्वांनी मिळून श्रीकृष्णाय वयं नमः त्या भगवंताला वंदन करतात. एकदा मोठ्या प्रेमाने बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. बस भागवताचे आचार्य भगवान शुकाचार्य आहेत. शुकदेव स्वामींना वंदन. यम प्रवरजंदवनुपेतम अपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातराज पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेतु स्तम सर्वभूत मुनिमानतोष. जे भगवान शुकाचार्य जन्म घेतात, वनाच्या दिशेने निघून जातात, 12 वर्ष मातृगर्भामध्ये निवास करणारे शुकदेव स्वामींना वंदन. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने शुकाचार्यजींचा जयकारा करायचा आहे. शब्द काय भावसाहेब बोले शुकदेव भगवान की जय. बस मेरे नाथ सर्व साधू संतांना, सर्व देवतांना वंदन करून, सद्गुरूंना वंदन करून ज्या पद्धतीने आपण पवित्र शिव टिकणीच्या या पावन खुशीमध्ये श्रीमद भागवत कथेच्या निमित्ताने एकीभूत आहोत, अगदी त्याच पद्धतीने शास्त्राची कथा श्रवण करण्याकरिता नैमिष अरण्य क्षेत्रामध्ये 88,000 ऋषी विराजमान आहेत. आणि 88,000 ऋषी विराजमान असताना सर्वांच्या चेहऱ्यावरती नैराश्य आहे, दुःख आहे. मी बोलून गेलोय, साधू कधी स्वतःसाठी जगत नसतो, साधू कधी स्वतःचा विचार करत नसतो. अरे तो स्वतःचा विचार करत असतो, तो कधीच साधू नसतो. साधू जगतो तो जगाच्या कल्याणाकरिता, साधू मरतो तो जगाच्या कल्याणाकरिता. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत साधू जगाचं कल्याण करतो आणि गेल्यानंतर सुद्धा साधू जगाचंच कल्याण करतो. तो साधू. 88,000 ऋषी का रडतात? 2 मिनिटं ऐका. जेव्हा या समाजाकडे पाहतात ना, अधोगतीला निघालेला समाज, समाजाचं कल्याण व्हावं, समाजाचा उद्धार व्हावा, अरे जगाचं कल्याण व्हावं, अधोगतीला निघालेला समाज यांचं कल्याण कसं होईल? अधोगतीला निघालेला समाजांचं कल्याण कसं होईल म्हणून समाजाच्या हिताकरिता रडणारा फक्त साधू आहे. असं समाजाच्या कल्याणाकरिता झटणारा फक्त साधू आहे. जाता जाता एक वाक्य ऐका माय बाप माझं. आमचं कल्याण व्हावं, आमचं भलं व्हावं हे जगाच्या पाठीवर 2च लोकांना वाटतं. लक्षपूर्वक ऐकताय ना? आमचं भलं व्हावं, आमचं चांगलं व्हावं, आमचं अहित होऊ नये हे जगामध्ये 2च व्यक्तींना वाटतं.
त्यापैकी पहिली व्यक्ती आहे माय आणि बाप, आणि दुसरी व्यक्ती आहे ते गुरु किंवा संत किंवा साधू. बघा, कळत असेल तुम्हाला. सर्व लोक म्हणतात बाळा फार मोठा हो, बाळा फार मोठा हो, फार मोठा हो, पण माझ्या कार्ट्यापेक्षा तू मोठा हो असं कोणालाच वाटत. प्रत्येक म्हणतं अरे बाळा फार मोठा हो, पण माझ्यापेक्षा मोठा हो हे कोणीच म्हणत नाही महाराज. म्हणून आमचं हित फक्त दोनच व्यक्ती जाणू शकतात, एक तर माता आणि पिता, आणि दुसरे गुरु किंवा संत. ते जर सोडले तर जगाच्या पाठीवर आमचं इथे कोणीच नाही मिळणार. बाकी सर्व भापाटे पसार आहे. काय आहे आमचं इथे? अरे सब माया और मोह है प्यारे, बाकी काही नाही. बाकी काही नाही. म्हणून इथे जर आलात ना तर भवसागर फार दूर नाही, किनारी जायलाही नाव आहे. लक्षात ठेवा, गुरु नावाची नाव आहे आणि त्या नावेमध्ये आम्ही शिष्य बसलोय ना. जोपर्यंत त्या नावेमध्ये आहोत आम्ही तोपर्यंत बुडण्याची भीती नाही. लक्षपूर्वक आहे. जोपर्यंत त्या नावेमध्ये आहोत ना श्रद्धेने बुडण्याची भीती नाही. ज्या दिवशी नावेचा आश्रा संपला, तळाला गेल्याशिवाय पर्याय नाही. प्रेमाने बोला राधे राधे. और जोर से, और जोर से. मला तिकडनं एकदा निरोप द्यायला. स्वयंपाकाचं किती वेळ आहे तेवढंच आलेला का त्यांच्या निरोप? बरं, एकदम मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे. काय 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 म्हणून ही नौका आहे बाप सांभाळायची. सर्व समाज दुःखी आहे, आधोगतीला निघाला म्हणून सर्व संत रुदन करतात. तेवढ्यामध्ये 16 वर्षाच्या मुलाचं आगमन होतं, ज्यांचं नाव आहे सूत, जे भगवान व्यासजींचे लाडके पट्ट शिष्य आहेत. म्हणून सूतजींचा मोठ्या प्रेमाने जयकारा. बोले सूत भगवान की. मला ती आरतीची लिरिक्स पण द्याला, तुम्ही स्वतः म्हणा. अच्छा, हां हां, साऊंडवरती. ओके ओके ओके. मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे. झालंय मम्मम झाली. आता काय मम्मच करायची. उद्यापासून लवकर बोलणार आहे बाबा 10 वाजेपर्यंत. ऐका, 88,000 ऋषींना सूतजी आता कथन करतात. हे ऋषी वास्तविक माणसाचं जीवन काय? काल व्याल मुखग्राश त्राश निर्नाश हेतवे श्रीमद्भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. हे ऋषी वास्तविक माणसाचं जीवन काय आहे? काळरूपी सर्पाचे आपण ग्रास बनलोय. माझा शेवटचा प्रश्न आजचा तुम्हाला. बोला, इथे असं कोणी सांगू शकतं का महाराज मी एवढे वर्ष जगणारच नाही ना बाबा? नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. अरे का क्षणाचा भरोसा नाही रे. चालता चालता ठेच लागून माणूस पडतो. कधी स्वर्गवासी होतो सांगता येत नाही. मग लोक विचारतात का हो कसं झालं? पत्नी म्हणते काय सांगू, आता बाहेरून आले, अरे माझ्या सोबत गप्पा मारून आणला. काही नाही, पाय धुतले, म्हणले जेवायला वाढ, चांगले होते, जेवायला बसले, घास मुखामध्ये घातला. ठसका लागण्याचं केवळ कारण झालं, ठसका लागला गचपले. फक्त ठसका लागण्याचं कारण होतो. एका क्षणाचं सुद्धा ज्या जीवनाचा भरवसा नसेल ना, त्या जीवनामध्ये लवकर प्रभू प्राप्ती करायची असेल ना, तर त्यासाठी सोपं साधन श्रीमद्भागवतम शास्त्र कलौकीरेण भाषितम. सोपं साधन. आणि त्यातल्या त्या गुरु
सानिध्यामध्ये जर आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत असाल तर ते सर्वात मोठं साधन आहे, सर्वात मोठं. मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे. आले भाऊ ऐका. म्हणून श्रीमद भागवतम शास्त्रम कलो केरेन भाषितम, जे मी तुम्हाला माझ्या जी सुतजींनी 7 दिवस कथा सांगितली तीच कथा मी आपल्या समोर मांडतोय. तीच कथा आपण 7 दिवस श्रवण करणार आहोत. मी बाप आज आपल्या कथेचा प्रथम दिवस, पहिला दिवस. मी याच श्लोकावरती आज थांबतो. उर्वरित कथा भाग आपण उद्या पाहूयात. नाविन्यपूर्वक परिपूर्ण कथा आपल्याला श्रवण करायचं आहे. काल व्याल मुखग्राश त्राश निर्णाश हेतवे श्रीमद्भागवतम शास्त्रम कलो कीरेन भाषितम. उद्या आपल्याला राजा परीक्षितीच्या जन्मापर्यंतचा कथाभाग पाहायचा आहे. उद्यापासून सविस्तर आपण फार गोड कथा श्रवण करणार आहोत. आजची कथा इथे विराम घेते. जाता जाता एकदा मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे. आणि आरती झाल्यानंतर थोडं नृत्य करायचं, नंतरच पंगत बसणार आहे. नृत्य करायचं आहे आणि नंतरच बाकीचं सर्व विधी होणार. बाकीच्या सूचना बाबाजी देतील. मी आता व्यासपीठ बाबाजींकडे देतो. हरी हरी. तर एकदा एक गायक मंडळी आणि बाबांसाठी जोरदार एकदा टाळी वाजवा. बाबाजी आपल्या क्षमा मागून एक अर्धा मिनिट घेतो. आज जे आपल्या कथेला आले दरवर्षी जे असतात आमचे तुकारामजी वारे येतील. ते वृंदावनावरून आले, थोडे थकले होते, उद्या येणार आहेत. पण आज प्रथमच आले. तुम्हाला कदाचित हा दरबार माहिती की नाही माहिती नाही, मला माहिती. तुम्ही ते पहिल्यांदा आले. आता वरती तुम्हाला दर्शनाला नेतो. त्यांना गाडीवर 60-70 किलोमीटर जायचं आहे. म्हणजे भोजनामुळे आपण एवढा वेळ लांबवला आहे. 6-7 वर्ष झाले या दरबारामध्ये येतोय. तेव्हापासून काय जीवन बदललं हे आम्ही नाही सांगू शकत. तुम्ही नवीन आहात म्हणून सांगतोय. दोघे पण नवीन आहेत, माझे मित्र आहेत. ते मित्राचा भाऊ आहे आणि ज्यांचं कीबोर्ड ऐकत आहे महाराज. अरे भक्तीपरायण बाबासाहेब महाराज शिंदे कोपरगाव. अच्छा कोपरगावला मी फार मोठी कथा केलेली आहे एकदा. हां बाबासाहेब महाराज गोड त्यांनी पहिल्यांदा आले, पहिल्यांदा माझ्यासोबत बसले. पण ते कथेला म्हणून आले. पण तुम्ही अशा दरबारामध्ये आला की ज्याचा विचारही करू शकत नाही. तुम्ही अशा दरबारामध्ये आला ज्याचा विचारही करू शकत नाही. कारण ज्याची ते सेवा झाली त्याचं जीवनच बदललंय. नवीनच कीबोर्ड. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. पहिल्यांदाच ते कीबोर्ड वाजवायला बसले. नवीन कीबोर्ड आहे म्हणून थोडंसं नवीन असल्यामुळे थोडासा सूर मागे पुढे होतोय. तरी सुद्धा त्यांनी एवढा सुंदर कीबोर्ड वाजवला. ही बाबाजींचा हा खऱ्या अर्थाने कृपाच म्हणावी लागेल. महाराज आम्हाला काही असं कमी वगैरे वाटलं नाही. आमचा जो आनंद दरवर्षीचा असतो ना, कुणाचीच आम्हाला कमी वाटली नाही. तुम्ही 7 दिवस जरी इथे थांबलात ना तरी आम्हाला आनंदच वाटेल. आणि रिक्वेस्ट आहे तुम्हाला, खरंच 7 दिवस थांबा. जर तुम्हाला काही काम दोघांनाही रिक्वेस्ट आहे, या दरबारामध्ये 7 दिवस थांबा. तुमचं काय पेमेंट असेल तर मी देणार आहे. हां ते मी देतोय, मी खरंच देतोय. हे दरबार आहे म्हणजे गुरुचा दरबार आहे. आणि आमचा प्रणच आहे, जोपर्यंत बाबाजी आज्ञा करणार नाही तोपर्यंत इथे फक्त सेवा द्यायची, सेवा करायची. बाबाजींची जोपर्यंत आज्ञा होत नाही, जोपर्यंत कृपा राहील तोपर्यंत सेवा, जोपर्यंत ते करून येतील तोपर्यंत करायची. तर चला बाकी काय आहे ते तुम्हाला नंतर सांगतो. बाबाजी बोल. आजपासून नंतर आपली कथा सुरू झाली. महाराज आणि गायक मंडळी आपल्यासाठी खूप तळमळीने मात्र या ठिकाणी उपस्थित झाले. आणि भागवत कथा म्हणजे काय त्यांनी त्यांच्या मुखारंदातून सांगितलं. आपल्या 15 वर्ष 3 महिन्याच्या साधनेनंतर हा 7व्या वर्षाचा प्रगट दिन सोहळा त्यांनी सांगितलं. जगाच्या कल्याणात संताची विभूती देहकट्टवती परोपकारी. आपले 7च नाही तर आपल्या याच्या अगोदरचे जेवढे पितर आहे ना, सगळ्या पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळावं म्हणून मात्र भागवत कथा आहे. एवढा मतभेद नाही. म्हणून आपल्या
सगळ्या पितरांना सद्गती मिळावं, नंतर मात्र आपलं जपतप मात्र सिद्ध व्हावं म्हणून. आणि योगायोग आहे महाराज, आता योगायोग आहे. आपण जेव्हा अनुष्ठान पाहिलं नाही, पण ह्या वर्षीची तिथी अशी आली का 5 तारखेला आपली सांगता संध्याकाळी होणार आणि सकाळी सूर्यदेवगायला अनुष्ठान बसणार. त्या अनुष्ठानात ते आपल्या समोर राहतील. जे महाराजांनी मनामध्ये विचार केला तर एक दिवस अनुष्ठान बघायसाठी येईल बा, परंतु ह्या वर्षाची तिथी मात्र अशी बसून गेली का 5 तारखेला सकाळी अनुष्ठान बसेल आणि 5 तारखेला संध्याकाळी सांगता राहील. पण यामध्ये ट्विस्ट का तुम्ही सगळ्यांनी मात्र कथेच्या वेळेच्या अगोदर मात्र येऊन बसले तर अतिउत्तम. ते येऊन बसणाऱ्यानंतर तुम्ही येणार म्हणून मात्र अशा पद्धतीनं. आणि इथून पुढेही मात्र ह्या पद्धतीनं जे आता ज्यांचे इथं अखंड अन्नदान सेवा असेल का मात्र इकडं अन्नदान सेवा असेल किंवा श्रमदान सेवा असेल, काही असेल तर त्या भाविकांसाठी मात्र या पद्धतीनं याच्यामध्ये नारळ आहे आणि शाल आहे. अशाच पद्धतीनं जेव्हा मात्र तिकडं नाव वाचतील, नाव वाचल्यानंतर चटकन पटकन एक जणांनी येऊन मात्र फक्त ती पिशी त्यांनी घेऊन जायची. आता मात्र असं नाही करणारा शाल अंगावरती टाकणार आणि ह्या पद्धतीने करणार. त्याच्यामध्ये फक्त आमच्या हाताने मात्र हे नारळ विधी केलेले आहे. या नारळाचा विधी तुम्हाला सांगितलेला आहे. हे नारळ म्हणजे नारळ नाही, CCTV कॅमेऱ्याचं काम करतं आहे. बरं, CCTV कॅमेरा समोर लावला तर समोरचं दिसत, इकडून पाहायला दुसरा कॅमेरा लावा लागेल आणि इकडून पाहायला दुसरा कॅमेरा लावला. तुम्हाला माहिती CCTV कॅमेऱ्याचं तोंड दाबून धरलं तर सरळ घर लुटून नेलं तर ते खूप म्हणणार नाही. पण हे नारळ जे आहे, त्या नारळाबरोबर जे 2 फुलं मात्र तुम्हाला देणार आहे, ते फुलं अशा पद्धतीनं खालच्या बाजूनं असं नारळाचा असं जर ठेवून आपल्या घरामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे तोंड करून एखादा फोटो राहील ना, त्या फोटोच्या पाठीमागून हे नारळ बांधलं, कुठलाही फोटो असू द्या, त्या फोटोला अगरबत्ती ओवळली ना, या नारळाला पण अगरबत्ती ओवळल्यासारखं होईल. घरामध्ये एखादा व्यक्ती आला ना, तो कुठल्याही भावनेनं असू द्या, एखादा व्यक्ती तुमच्या घरी येतो ना, लहान बाळ रडतच राहतं, दिष्ट्या काढून सुद्धा राहत नाही. पती पत्नीचे वाद याच्यामुळेच होतात, सासूसुनाचे भांडणं याच्यामुळेच होतात, याच्यात भावाचे वाद पण होतात, बापलेकाचे वाद पण होतात. असं तो माणूस घरातून गेल्यानंतर म्हणून मात्र त्याच्याकरता तो व्यक्ती अशा काही काव्यानं जर आला, तुमची सगळी गाडी व्यवस्थित चालू आहे बा, संसाराची गाडी व्यवस्थित चालू आहे, तो व्यक्ती चक्कर मारून गेल्यानंतर अशी परेशानी होत असते. पण हे नारळ तुमच्या घरात असल्यानंतर ना, तर तो माणूस 10 ते 15 मिनिटं तुमच्या घरात राहिला ना, थंडीन ताप संगच येईल, त्याला 2-4 गोधड्या तुमच्या टाकावं लागेल. आणि झाला अनुभव मात्र समोरून रस्ता होता, हे नारळ जेव्हा नेलं, ते नारळ बांधलं ना, तर समोरून रस्त्यानं जात असताना नुसतं रामराम केला का रामराव घरी आला, रामराव केला का रामराव घरी आला. पण नारळ नेल्यापासून रामराव केला ना, रामरावला चहाला बोलवलं तरी तो म्हणतो नाही आता येत नव्हता घरी. म्हणून मात्र हे जमिनीला स्पर्श न करताना या पद्धतीनं मात्र हे आता इथं आपल्या अखंड अन्नदान सेवा मात्र चालते. आणि अखंड अन्नदान सेवेमध्ये तर 12ही महिन्याच्या तारखी मात्र बुकिंग आहे, सकाळ आणि संध्याकाळ 12 महिन्याच्या. कोणाचा जन्माचा वाढदिवस, कोणाचा लग्नाचा वाढदिवस, गाडीचा वाढदिवस. गाडी जरी मात्र इथं बिघडून जात असले ना, तर गाडीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अन्नदानाची सेवा केली तर गाडी बिघडणं बंद होऊन जाते. हां, वाढवडिलांचं पुण्यस्मरण, एखादा नोकरीला लागला त्याच्याबद्दल एखादं क्षेत्र घेतलं म्हणजे शेती घेतली, त्या निमित्ताने अन्नदानाची सेवा केली तर त्यांना सुद्धा त्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळतं. जर एखाद्याचं लग्नाचं वाढायचं असं जर आहे तर अखंड अन्नदान सेवेत. आता काही मात्र गंज इच्छा आहे पण तारीख शिल्लक नाही, तर त्यांनी असं धर्मकार्यामध्ये अन्नदानाच्या रूपामध्ये गुप्तदान म्हणून मात्र या पद्धतीने दिलं. तुमचं नाव नंबर जर दिला तर त्यांना पण मात्र हा नारळाचा योगायोग येईल. ही जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. म्हणून मात्र अशा पद्धतीनं आता हे नारळ मात्र तुम्हाला आम्ही ज्या टायमाला देऊ, ही शाल काय तुमच्या अंगावरती टाकणार नाही, पण अशाच पद्धतीनं ही पिशवी
हे देव म्हणजे टाइमपास होणार नाही आपल्याला. हे सगळं विधी केलेलं आहे. शाल अंगावर टाकलीच पाहिजे ना असं काही नाही. या पद्धतीने मात्र आता महाआरती होईल. त्याच्यानंतर आपला कारागिरी मंडळ जे आहे इथलं आपल्याला सांगितलं ना, आपले 60, 65, 70 कारागिरी, ते बिल्डिंगचे कारागीर, बांधकामाचे कारागीर, फरशी बसवण्याचे कारागीर, लाईट फिटिंगचे, म्हणजे सगळेचे सगळे. असं नाही का बा आपल्याकडे काय नाही, हे जनरल स्टोरी. सगळे ज्याला जी वाटेल ती सेवा करतात इथं. आणि त्याच्यावरती आता जवळजवळ म्हणजे महाराज आज मात्र खरोखर सांगा असं वाटतं. तुम्ही जे म्हणले ना का खरोखर गुरु मात्र काय देऊन जातो हे काही सांगता येत नाही, फक्त श्रद्धा पाहिजे. गुरु वाक्यम सदा सत्यम एकम परमपदम. आज मात्र आमची आख्यायिका ही सांगितली पूर्ण महाराष्ट्रभर मात्र लावी कार्यक्रम बघताय बरं का. हां, तर जेव्हापासून मात्र 1986-87ला पाचवीला होतो आम्ही. 1986-87 पासून आतापर्यंत डोकीची गोळी नाही माहिती आम्हाला. त्यानंतर 1992ला 10वी सुटलं, 1994ला घर सोडलं आणि 18 जानेवारी 2003ला साधनेला बसलो आम्ही. आणि 31 मार्च 2018ला बाहेर निघलो. 31 मार्च 2018 पासून तर 2025 झाले 7 वर्ष. 7 वर्षामध्ये जवळजवळ 37 आश्रमाला जागा मिळाली. 37 ठिकाणी आश्रमाला जागा मिळाली. म्हणजे ही त्या परमेश्वराची कृपा आहे. आम्ही म्हणलो नाही की बाई